नमस्कार मित्रांनो, फक्त 1 मिनिटात तुम्हाला आज 19 नोव्हेंबरला मार्केटमध्ये काय घडलं. मित्रांनो, आजचं ट्रेडिंग सेशन खूप इम्पॉर्टंट होतं. आजच्या ट्रेडिंग सेशनला आयटी सेक्टरमध्ये जबरदस्त धमाका झालाय. त्याचबरोबर ग्लोबल मार्केटचा जर विचार केला, विशेषतः अमेरिकन मार्केटमध्ये आयटी स्टॉकमध्ये भयंकर असं सेलिंग सुरू आहे आणि त्याचंच ऍडव्हान्टेज जे आहे ते भारतीय मार्केटला मिळत असल्याचं दिसून येते. आणि तिसरी सर्वात महत्वाची न्यूज आहे, रशियाकडून आयात होणारं ऑइल भारतानं 66% कमी केलेलं आहे. याचा अर्थ मित्रांनो, युएसए सोबत इंडियाची जी ट्रेड डील सुरू आहे ही फायनल टप्प्यामध्ये आली आहे आणि जशी ही ट्रेड डील क्लोज होईल तसं इंडियन मार्केट रॉकेट होणार आहे. आयटी सेक्टरचा आज जो मोमेंटम बदलला तो बदलला फक्त आणि फक्त इन्फोसिसनं. इन्फोसिसमध्ये 18,000 कोटीचा बायबॅक ऑफर सुरू आहे. यामुळे आज इन्फोसिसचा स्टॉक 3% वाढला. आयटी इंडेक्स मध्ये देखील 3%ची जोरदार रॅली आलेली दिसून येते. मित्रांनो, हा कॉन्फिडन्स आहे इन्फोसिसच्या मॅनेजमेंटचा आणि त्याचाच इम्पॅक्ट जर बघितला तर आज जी मार्केटमध्ये तेजी आली, ह्या तेजीच्या पाठीमागे अमेरिकन मार्केट देखील जबाबदार आहे. कारण का डाव जोन्स मध्ये ऑलरेडी 600 पॉईंटचं सेलिंग आहे. S&P 500 इंडेक्स देखील सलग 4 ट्रेडिंग सेशनला डाऊन आहे. त्याचबरोबर फेडरल रिझर्व्ह बँकेचे कट रेट देखील अजून आलेले नाहीयेत आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकन एआय कंपन्या ज्या आहेत त्या ओव्हर व्हॅल्यूड असलेल्या दिसून येतील. नाविडियाचं अर्निंग देखील वेटेड आहे. या सर्व घटकांचा परिणाम म्हणून आयटी बबल जे आहे ते फुटण्याच्या मार्गावर आहे आणि आयटी बबल जर फुटलं तर त्याचा डेफिनेटली फायदा भारतीय मार्केटला होणार आहे. आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला तुम्हाला फॉलो करायचं आहे.